नमस्कार. मी प्रणय कंसर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 28 डिसेंबर 2020 आणि आपण आपलं लोकसत्ता न्यूज डिस्कशन हे सुरू करतो आहे. तर आजची पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे जागेचा शोध सुरूच, मेट्रो कारशेडसाठी तिसरी समिती, लवकरच अंतिम निर्णय. तर आपल्याला माहीत आहे की कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 हा जो प्रकल्प चालला आहे त्याचा कारशेडसाठी हे महाराष्ट्र सरकार जमिनीच्या शोध लावते आणि त्या जमिनीच्या शोध लावण्याच्या अंतर्गतच आता महाराष्ट्र सरकारने तिसरी समिती नेमली आहे. तर लक्षात ठेवा, याआधी जे 2 समिती होत्या त्यांचे नाव आणि आता तिसरी समिती त्याचं नाव, हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर पहिली जी समिती होती ती होती UPS मदन समिती. UPS मदन समिती. दुसरी होती मनोज सौनिक समिती आणि तिसरी जी आता आहे ती आहे संजय कुमार समिती. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, 3 समित्या नेमण्यात आले होते. पहिली होती UPS मदन समिती, दुसरी होती मनोज सौनिक समिती आणि तिसरी जी आता नेमण्यात आली आहे ती आहे संजय कुमार समिती. तर या समितीकडे कार्यभार सोपवण्यात आलेला आहे की तुम्हाला सांगायचं आहे की कुठली जमीन हे जे कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 प्रकल्प आहे त्याच्या कारशेडसाठी योग्य असेल. ओके. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे मांजामुळे पशुपक्ष्यांचा मृत्यू झाल्यास कारवाई, पतंग उडवणाऱ्यांना सरकारचा इशारा. तर आता काय सांगलं, आता न्यूज काय ते लक्षात घ्या की संक्रांत येते तर आपण बघतो की खूप लोक पतंग वगैरे उडवतात. मग पतंग उडवताना जो मांजा वापरला जातो ना, तो मांजा हे चायनामध्ये बनतो, म्हणजे त्याला चायनीज मांजा आपण म्हणतो. ठीक आहे. तो तंग असतो एका प्रकारे, किंवा जी मांजा बनवण्यात येतो त्याच्यावरती आपण काचेचा खर लावतो किंवा आयर्न पार्टिकल्स त्याच्यावरती लावलं जातं की ज्याच्यामुळे त्या मांजाला धार यावी. परंतु याच्यामुळे काय होतं की समजा एखादा पक्षी उडतं आहे आणि ते मांजाचा मध्ये अडकला, मग त्याच्यामुळे तो पक्षी जखमी होतो. मग आता सरकारने काय सांगितलं आहे की बाबा असं काही कृत्य घडला तर तुम्हाला त्यासाठी शिक्षा होऊ शकते. तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आणि त्याच्यामध्ये असलेले 6 शेड्यूल. ओके. तर लक्षात ठेवा, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे बेसिकली न्यूजमध्ये काय सांगितलं गेलं की तुम्हाला जे सजा होणार ते वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे त्याच्या अंतर्गत होणार. म्हणून आपल्यासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट हा बघणे महत्त्वाचं आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे ते 1972 साली आला होता. व्हेरी इम्पॉर्टंट. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो 1972 साली आला होता. त्याला पार्लमेंटमध्ये 21 ऑगस्ट 1972 रोजी पास करण्यात आला आणि त्याचा इम्प्लिमेंटेशन हा 9 सप्टेंबर 1972 पासून सुरू झालं. सध्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे त्याच्यामध्ये 7 चॅप्टर्स आहेत आणि 66 सेक्शन्स आहेत. MPSC विचारू शकते. ठीक आहे. थोडक्यात माहिती, संक्षिप्तमध्ये एवढीशी माहिती विचारू शकते MPSC. आता लक्षात ठेवा, शेड्यूल 1 काय बरं, शेड्यूल 1 आणि पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2 काय बरं, शेड्यूल 1 आणि पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2 याच्यामध्ये जे काही प्राण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यांना हायेस्ट डिग्री ऑफ प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. त्यांना सर्वात जास्त संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जर अशा प्राण्यांचा शिकार केली तर तुम्हाला खूप मोठी सजा होऊ शकते. ठीक आहे. आता शेड्यूल 1 आणि पार्ट 2 ऑफ दी शेड्यूल 2 याच्यामध्ये कुठल्या प्राण्यांचा समावेश होतो, तर ज्यांचं वास्तव्य हे खूपच जास्त खतऱ्यात आहे. ओके. म्हणजेच एंडेंजर्ड स्पीसीस. जर आपण त्यांना प्रोटेक्शन दिलं नाही, ते प्राणी असू शकतात, पक्षी असू शकतात. ठीक आहे. तर यांना आपण जर प्रोटेक्शन दिलं नाही तर त्यांचं अस्तित्व हा संपुष्टात येऊ शकते. तर अशा प्राण्यांचा समावेश हा शेड्यूल 1 आणि पार्ट 2 ऑफ दी शेड्यूल 2 याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. जर असे प्राणी आणि पक्षींचा तुम्ही शिकार केलास तर तुम्हाला खूपच मोठी सजा होऊ शकते, तसंच जुर्मानासुद्धा होऊ शकते. ओके. त्यांचा शिकारीची परवानगी तेव्हाच दिली जाते जर ते ह्युमन लाईफसाठी म्हणजे मनुष्यासाठी खतरा असेल. आता हे एक्झाम्पल मी का दिलं तर तुम्ही सांगू शकतात की बाबा मध्यंतरी आपण टायगरची शिकार केली होती. आपण म्हणजे ते एका लोकॅलिटीमध्ये शिरलं, मग तेव्हा त्याला मारण्यात आलं होतं. अवनी नाव होता त्या टायगर्सचा. ठीक आहे. मग तेव्हा आता टायगर जे आहे ते तर शेड्यूल 1मध्ये आहे, मग त्याला कसं काय मारलं. हां, मग लक्षात ठेवा, जेव्हा ते मानवी वास्तव्यासाठी हे खतरनाक साबित होतात तेव्हा त्यांना आपण मारू शकतो. ठीक आहे. परंतु त्याच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते. ओके. आता एक्झाम्पलमध्ये बघून घ्या काय काय आहे. तर टायगर झाले,
ब्लॅक बग झाले, हिमालयन ब्राऊन बेअर झाले, त्यानंतर ब्लू व्हेल झाला, कॉमन डॉल्फिन झाले, चिता झाले, क्लाउडेड लेपर्ड झाले. क्लाउडेड लेपर्ड इम्पॉर्टंट आहे का, आपण आता त्याचा सेन्सस वगैरे कंडक्ट केलं आहे त्यामुळे. तर हे सर्व येतात शेड्यूल 1मध्ये. शेड्यूल 2चा पार्ट 2 याच्यामध्ये सुद्धा जे काही ॲनिमल्स येतात त्यांना हायेस्ट डिग्री ऑफ प्रोटेक्शन आपण दिलेला आहे आणि त्यांचीसुद्धा आपण शिकार करू शकत नाही. ठीक आहे. तसंच शेड्यूल 3 आणि शेड्यूल 4मध्ये जे काही प्राणी आणि पक्षींचा समावेश होतो त्यांनासुद्धा प्रोटेक्शन आहे. ओके. परंतु त्यांना जर तुम्ही मारलं तर तुम्हाला जी सजा होईल ते शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये होणाऱ्या सजापेक्षा कमी असणार. ओके. त्याच्यामध्ये हायना झाला, हिमालयन रेड झाला, पॉक्युपाईन झाला, फ्लाइंग फॉक्स झाला, मलबार ट्री टोड झाला यांचा समावेश होतो. ओके. यांचं जे वास्तव्य आहे ते एवढं जास्त डेंजरस सिच्युएशनमध्ये नाही आहे. ठीक आहे, की जर आपण त्यांना प्रोटेक्शन नाही दिलं तर ते खतम होऊन जातील. तोपर्यंत ते काहीतरी संपुष्टात येईल असं वाटत नाही आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे आपण त्यांना शेड्यूल 3 आणि 4मध्ये ठेवतो. ओके. त्यांची सिच्युएशन एकदम जास्त क्रिटिकल नाही आहे. तसंच आता शेड्यूल 5 लक्षात घ्या. शेड्यूल 5मध्ये जे काही ॲनिमल्स असतात, ठीक आहे, त्यांना आपण वर्मिन्स म्हणतो. काय बरं म्हणतो आपण त्यांना? वर्मिन्स म्हणतो. वर्मिन्स म्हणजे काय, तर यांची शिकार हे अलाव आहे. तुम्हाला जर शिकार करायची आहे तर तुम्ही यांची शिकार करू शकता. ठीक आहे. जसं की आपण उंदीर झाला, त्याच्यानंतर ते काय म्हणतात त्याला, क्रोज असतात. ठीक आहे, ते झाले. त्यानंतर फ्रूट बॅट्स झाले. तर यांची शिकार हे अलाव आहे. ओके. तुम्ही त्यांची शिकार करू शकता आणि त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण वर्मिन्स म्हणतो. 6वा जो शेड्यूल आहे, 6व्या शेड्यूलमध्ये आपण काही प्लांट्सना ठेवलेलं आहे. 6वा जो शेड्यूल आहे तिथे आपण काही प्लांट्सना ठेवलेलं आहे. या प्लांट्स तुम्ही उगवू शकत नाही. ठीक आहे. त्याचं कल्टिवेशन आपण करू शकत नाही. याच्यामध्ये कुठले कुठले प्लांट्स येतात, तर पिचर प्लांट्स येतात, ब्लू वरेंडा, रेड वेंडा, कथ. ठीक आहे. तर हे सर्व प्लांट्स येतात. तर शेड्यूल 6मध्ये काय आहे, शेड्यूल 6मध्ये प्लांट्स आहेत आणि ते प्लांट्स असे आहेत की ज्यांना आपण घरामध्ये किंवा आपला आसपासच्या परिसरामध्ये कल्टिवेट करू शकत नाही. म्हणजे काय, त्याचं उत्पादन आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे शेड्यूल 6. आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय काय प्रोव्हिजन आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनसाठी ते बघून घेऊ आपण. सर्वात पहिले DPSPचा आर्टिकल 48A. ठीक आहे. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी भाग 4. आर्टिकल काय आहे, 36 to 51. त्याच्यापैकी आर्टिकल 48A जो आहे तो आपल्याला सांगतो बरं की स्टेटची, ठीक आहे, स्टेटची जबाबदारी आहे की वाईल्ड लाईफ आणि फॉरेस्ट यांना प्रोटेक्ट करणे. आर्टिकल 48A काय म्हणतो बरं, की स्टेटची जबाबदारी असेल की वाईल्ड लाईफ आणि जे फॉरेस्ट आहेत त्याला प्रोटेक्शन देणे. ओके. आणि 48A हा जो आर्टिकल आहे तो 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976 याच्या माध्यमातून DPSPमध्ये ॲड करण्यात आलेला आहे. 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट जो होता त्याच्या माध्यमातून आपण 5 विषय जे होते त्याला राज्य सूचीमधनं हे समवर्ती सूचीमध्ये ट्रान्सफर केला. ठीक आहे. राज्य सूचीमधनं त्याला समवर्ती सूचीमध्ये ठेवण्यात आले. आता ते 5 सब्जेक्ट कुठले कुठले होते, सर्वात पहिलं होतं ते वाईल्ड लाईफ, दुसरा होता तो फॉरेस्ट, तिसरा जो होता तो होता एज्युकेशन, चौथा जो होता तो होता वेट्स अँड मेजर्स आणि पाचवा जो होता तो होता ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द जस्टिस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 याच्या माध्यमातून आपण 5 विषय जे आहेत त्यांना राज्य सूचीतून काढून समवर्ती सूचीमध्ये टाकले. कुठले कुठले होते ते 5 विषय, तर सर्वात पहिला वाईल्ड लाईफ, दुसरा फॉरेस्ट, तिसरा एज्युकेशन, चौथा वेट्स अँड मेजर्स आणि पाचवा ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दी जस्टिस. ठीक आहे. तसंच जे कलम 51A आहे, ठीक आहे, आर्टिकल 51A. आता आर्टिकल 51A हे काय आहे, तर आपले ड्युटीज आहेत हे. ठीक आहे. तर ड्युटीजमध्ये काय सांगितलं गेलं आहे की जे वाईल्ड लाईफ आहे तसंच फॉरेस्ट आहे आणि नॅचरल एन्व्हायरमेंट आहे हे प्रोटेक्ट करणे हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. काय बरं, की जे आपलं पर्यावरण आहे त्याचं संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असेल. कुठे लिहिलं गेलं आहे, तर आर्टिकल 51A मध्ये. ठीक आहे. भाग 4A त्याच्यामध्ये एकच आर्टिकल येतो, आर्टिकल 51A, आणि त्याच्यामध्ये आपले फंडामेंटल ड्युटीजविषयी माहिती दिली गेली आहे. ओके. तर हे आपण बघितलं कशाविषयी, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 विषयी. लक्षात ठेवा कधी अस्तित्वात आलं होतं, तर सप्टेंबर 9, 1972 या रोजी ते इम्प्लिमेंट केलं त्या ॲक्टला. आपण 7 चॅप्टर आहे, 66 सेक्शन्स आहेत आणि 6 शेड्यूल्स आहेत त्याच्यामध्ये.
ओके. त्यानंतर पुढची जे न्यूज आहे ते आहे देशात उत्पादित वस्तू वापरण्याचे पंतप्रधान मोदी यांचे आवाहन, स्वदेशीची कास धरा. आता मन की बातमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय सांगितलं, तर यांनी इथे एक जॉग्राफिकल इंडिकेशन हा वर्ड मेन्शन केला. ते सांगत होते की काश्मीरमध्ये जे आपलं केसर उगते त्या केसरला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भेटावी त्यासाठी आम्ही त्याला GI टॅग देण्यामध्ये मदत केली. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय, तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर GI टॅग. तर आपण GI टॅगविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये कुठले असे प्रोडक्ट्स आहेत, ठीक आहे, कुठले असे उत्पादनं आहेत ज्यांना GI टॅग देण्यात आलेलं आहे, याची रफ आयडिया असणे खूप जास्त गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये आपण जर अभ्यास करतोय तर हे जे काही इथे प्रोडक्ट्स मी दिले गेले 34 प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. तर आपण एकदा त्याला गो थ्रू करू. सर्वात पहिले सोलापुरी चादर, हे हँडीक्राफ्ट आहे, याला GI टॅग आहे. इथे जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये GI टॅग भेटलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर सोलापूर टेरी टॉवल, नागपूर संत्री, पुणेरी पगडी, नाशिक व्हॅली वाईन, नाशिकमध्ये जे वाईन बनते ना ते, त्यानंतर पैठणी साडी, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, नाशिकचे ग्रेप्स, त्यानंतर कोल्हापूर जॅगरी, जॅगरी म्हणजे गूळ असतो, ठीक आहे, आपण जे गूळ खातो ना तो जॅगरी म्हणजे गूळ, तर कोल्हापूर जॅगरी, वारली पेंटिंग, अजिरा घनसाल राईस, त्यानंतर मंगलवेढा ज्वार, सिंधुदुर्ग अँड रत्नागिरी कोकम, वाघ्या घेवाडा, नवापूर तूर डाळ, वेंगुर्ला कॅश्यू, कॅश्यू म्हणजे काजू, लासगाव ऑनियन, ऑनियन म्हणजे कांदा, सांगली रेझिन्स, बीड कस्टर्ड ॲपल, जालना स्वीट ऑरेंज, वाईगाव टर्मरिक, पुरंदर फिग, जळगाव भरीत ब्रिंजल, ब्रिंजल म्हणजे वांगी, सोलापूर पोमेग्रेनेट म्हणजे डाळिंब, भिवापूर चिली, आंबेमोहर राईस, डहाणू घोलवर चिकू. आता डहाणू घोलवर जे चिकू आहे त्यांना सपोटासुद्धा म्हणतात, हां आपण ते लक्षात ठेवा. जळगाव बनाना, मराठवाडा केसर मँगो, करवात कटी सारी अँड फॅब्रिक, अल्फान्झो, सांगली टर्मरिक आणि कोल्हापुरी चप्पल, ठीक आहे. एवढे GI टॅग्स हे महाराष्ट्राकडे आहेत, ठीक आहे. याची लिस्ट बनवून ठेवा आणि त्याला गो थ्रू करा, खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता GI टॅग म्हणजे काय, तर GI म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन. काय बरं, जिओग्राफिकल इंडिकेशन. जॉग्राफिकल इंडिकेशनचा अर्थ काय, तर जॉग्राफी म्हणजे एखादा स्पेसिफिक जागेवरतीच ती जे उत्पादन आहे ते होतो आहे, ठीक आहे. जसं आपण आता कोल्हापुरी चप्पल बोललो तर कोल्हापुरी चप्पल फक्त आणि फक्त कोल्हापूरमध्येच होते म्हणून त्याला कोल्हापुरी चप्पल म्हणतो. म्हणजे काय, ते एखाद्या स्पेसिफिक एरियाची ती विशिष्टता आहे, ओके. आणि त्यामुळे जेव्हा ते बाहेर विकायला जाते तेव्हा त्याला एक्स्ट्रा भाव मिळतो. का बरं, कारण ती स्पेशल आहे ना. जनरल वस्तू असती तर त्याला काही भाव भेटत नाही, परंतु एखादी वस्तू स्पेशल असली तर स्पेशल असल्यामुळे त्याला काय होते, तर विशिष्ट मागणी असते आणि त्याच्यामुळे ते जे उत्पादन करणारे जे लोक आहेत त्यांनासुद्धा चांगला असं त्याच्यामुळे नफा होतो, ठीक आहे. GI टॅग जे काही प्रोडक्ट्सला भेटते त्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप जास्त व्हॅल्यू असते आणि त्यामुळे त्याचं जे उत्पादन करते त्यांनासुद्धा नफा होतो, ओके. आणि त्यामुळे आपण जे काही प्रोडक्ट्स आहेत जे स्पेशल आहे, विशिष्ट आहे, त्यांना आपण GI टॅग देतो, ओके. तर लक्षात ठेवा, जे आपण एक कन्व्हेन्शन साईन केलं होतं, नाव काय होतं, द पॅरिस कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. जिओग्राफिकल इंडिकेशन जे आहे ते याचा पार्ट आहे, ठीक आहे. कुठलं बरं, द कन्व्हेन्शन, पॅरिस कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, याचा आर्टिकल 1 सबक्लॉज 2 आणि आर्टिकल 10 याच्यामध्ये जिओग्राफिकल इंडिकेशन हे कवर केलं गेलं आहे. तसंच जे आपण ट्रिप्स ॲग्रीमेंट साईन केलं आहे, ट्रिप्स ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, हा गेट नेगोशिएशन जे आहेत, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ याचा पार्ट आहे ट्रिप्स. आणि त्याचं आर्टिकल 22 आणि 24मध्ये सुद्धा GI जे आहेत त्यांना कवर केलं गेलं आहे, ओके. तसंच इंडिया जो आहे तो WTOचा मेंबर आहे आणि WTOचा मेंबर असल्यामुळे आपल्याला काय करावं लागला, तर आपल्याला जॉग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 हा पास करावा लागला, ठीक आहे.
आपण WTOचे पार्ट आहेत, म्हणूनच आपल्याला जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 हा पास करावा लागला. आणि ते कधीपासून अस्तित्वात आला तर ते 15 सप्टेंबर 2003 हा अस्तित्वात आला. दार्जिलिंगची चहा हा पहिला प्रोडक्ट होता ज्याला आपण GI टॅग दिला. काय बरं कुठलं होतं ते, तर दार्जिलिंग चहा. ओके, आता GI टॅग द्यायचं काम कोण करते, तर लक्षात ठेवा GI टॅग द्यायचं काम जे करतात ते असतात इंडियन पेटंट ऑफिसमधनं होते. ओके, आणि त्याच्यासाठी एक रजिस्ट्रार असतो, त्याचं काय म्हणतो आपण, रजिस्ट्रार ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन्स. ओके, आणि आपण आता जो ॲक्ट बनवला कुठला बरं, जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999. तर या ॲक्टला नजर ठेवण्यासाठी एक कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क असतो. ठीक आहे, एक व्यक्ती असतो ज्याला आपण म्हणतो कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क, आणि त्यालाच आपण अजून कुठल्या दुसऱ्या नावाने ओळखतो तर रजिस्ट्रार ऑफ दी जिओग्राफिकल इंडिकेशन्स. आणि हीच तो व्यक्ती आहे जे GI टॅग देतात. ओके, त्यानंतर GI टॅग जे आहे ते इंडियन पेटंट ऑफिस, कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याचा अंतर्गत येते. खूप जास्त झालं का, ठीक आहे, लक्षात ठेवा. सर्वात आधी एक असते इंडियन पेटंट ऑफिस, त्याचे जे मेन असतात त्याला म्हणतो आपण कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क. ठीक आहे, आता हे जे कंट्रोलर जनरल असतात ते येतात डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडच्या अंतर्गत. कोणाच्या अंतर्गत येतात, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड्सच्या अंतर्गत. आणि हा जे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड्स जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अंतर्गत येते. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे एखाद प्रकारे सांगायला गेलं तर GI टॅग जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री देते. ओके, त्याच्या अंतर्गत डिपार्टमेंट आहे कुठलं, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. त्याच्या अंतर्गत एक ऑफिसर आहे कुठले बरे, कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क. तर हे ऑफिसर जे आहे ते GI टॅग द्यायचं काम करतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे GI टॅग. आणि लक्षात ठेवा करंटमध्ये जे काही प्रोडक्ट येतात ज्यांना GI टॅग भेटते त्यांची एक लिस्ट बनवायचं. ओके, कारण जोड्या लावामध्ये तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतात की कुठल्या राज्यामधनं हा GI टॅग पास झाला आहे करणं, किंवा कुठला प्रोडक्टला रिसेंटली GI टॅग देण्यात आलेला आहे. तर असे प्रश्न MPSC विचारू शकते, मग त्याची लिस्ट बनवायचं. ओके, आपण सुद्धा इथे ते करतच जाणार आहोत. त्यानंतर पुढे आता नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे कोकण किनारी ऑलिव्ह रिडलेचा विणीच्या हंगामास सुरुवात. ओके, आता ऑलिव्ह रिडली ही एक कासवाची प्रजाती आहे आणि त्याची विशिष्टता म्हणजे काय तर ते जे आपले ईस्टर्न कोस्ट वगैरे किंवा जे कोस्ट आहे ती किनारपट्टी आहे, ते किनारपट्टी येतात स्वतःची अंडी देण्यासाठी. ओके, आणि ते अंडीचा जे काय बोलतात ते हॅचिंग होते त्याला 60 ते 70 दिवस लागतात. म्हणजे 60-70 दिवसानंतर त्यातनं पिल्लं बाहेर पडतात. आता यांची जे अंडी द्यायची ही विशिष्टता आहे त्याला म्हणतो आपण अरीबाडा. काय बरं म्हणतो त्याला आपण, अरीबाडा म्हणतो. ठीक आहे, एवढं एक लक्षात ठेवा, स्पेलिंग लिहून घेतो मी, अरीबाडा. ओके, ही जी अख्खी प्रोसेस असतात ना की ते समुद्रातनं बाहेर येतात आणि ते बीचेसवरती अंडी घालतात, तर ती जी प्रोसेस असते त्याला अरीबाडा म्हणतो. ओके, त्यानंतर आता आपण ऑलिव्ह रिडली विषयी थोडीशी माहिती घेऊया. ओके, तर ऑलिव्ह रिडली जे आहे ते जे जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात सापडणारे एक सी टर्टल आहे. ठीक आहे, समुद्री कासव आहेत ते, आणि ते जगात खूप जास्त प्रमाणात आहे ऑलिव्ह रिडली. आणि म्हणून त्यांचे आयुसियन स्टेटस जे आहे ते वल्नरेबल आहे. काय बरं, आयुसियन स्टेटस आहे त्याचं ते वल्नरेबल आहे. ठीक आहे, आणि त्यांची जे हे मास म्हणजे काय म्हणतात त्याला, ते घरटं बनवतात एका प्रकारे. ठीक आहे, समुद्राचं किनाऱ्यावरती येऊन, ठीक आहे, बीचेसवरती ते घरटं बनवतात. मग त्याला ती जे प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो अरीबाडा. ओके, मास नेस्टिंग त्याला म्हणतो आपण, मास नेस्टिंग. मास नेस्टिंग म्हणजे काय माहिती आहे का, की एकाच वेळेस 1000 ते 1500 कासव एकत्र समुद्रकिनारी येतात आणि ते अंडी घालतात तिथे. ओके, आणि ती जी अख्खी प्रोसेस असते त्याला आपण अरीबाडा म्हणतो, त्यालाच मास नेस्टिंगसुद्धा म्हणतात. ओके, त्यानंतर आता आपण IUCNमध्ये जी काही लिस्ट दिली गेली आपण बघितलं होतं की 9 कॅटेगरीज आहेत, 9 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं गेलं आहे. ठीक आहे, तर आता ते 9 प्रकार कुठले कुठले ते आपण बघून घेऊ आणि त्याचे आता डिटेलमध्ये थोडंसं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ठीक आहे, की कुठल्या अशी प्राणी प्रजाती आहे ज्याला आपण वल्नरेबल डिसाईड करू शकतो, किंवा एक्सटिंक्ट डिसाईड करू शकतो, किंवा क्रिटिकली एंडेंजर डिसाईड करू शकतो. तर त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, ते आपण आता पॅरामीटर्स बघून घेणार आहोत. लक्षात ठेवा, आधी IUCNची जे रेड डेटा बुक लिस्ट आहे त्याच्यामध्ये 9 कॅटेगरीज आहेत.
ठीक आहे, 9 कॅटेगरीज आहेत. आता एक एक करून आपण त्या 9 कॅटेगरीजना डिस्कस करूया. सर्वात पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे एक्सटिंक्ट. ठीक आहे, एक्सटिंक्ट म्हणजे नाहीच आहे, विलुप्त झाली आहे ती प्रजाती. तर एक्सटिंक्ट म्हणजे काय की तुम्हाला काहीच डाऊट नाही आहे की त्यातलं एक तरी जिवंत आहे करणं. ठीक आहे, डाऊट आहेच नाही की एक तरी जिवंत आहे. तर अशी जी काही प्रजाती असतील त्यांना आपण एक्सटिंक्ट डिक्लेअर करतो. आता डायनोसॉर. ठीक आहे, डायनासोर बोलू मी तर मला काही डाऊट आहे का की डायनासोर असू शकतात करणं? अजिबात डाऊट नाही. डायनासोर हे विलुप्त झालेत तर अशांना आपण एक्सटिंक्ट म्हणतो. ओके, त्यानंतर दुसरं असतं एक्सटिंक्ट इन वाईल्ड. आता एक्सटिंक्ट इन वाईल्ड म्हणजे काय तर जंगली प्रदेश जो असतो तिथे ते सापडत नाही, परंतु त्याच्या संवर्धनासाठी आपण त्यांना कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवतो. कॅप्टिव्हिटी म्हणजे काय तर प्रोटेक्शनमध्ये ठेवतो किंवा प्रोटेक्टेड एरियामध्ये ठेवतो. आता तो झू असू शकतो, नॅशनल पार्क असू शकतो, एखादी लॅबोरेटरी असू शकते. ठीक आहे, परंतु तो त्याच्या नॅचरल हॅबिटेटमध्ये सापडत नाही. ओके, ते त्याच्या जंगली वास्तव्यात सापडत नाही. तर असे जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण एक्सटिंक्ट इन वाईल्ड म्हणतो. ओके, आता व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरी ती आहे क्रिटिकली एंडेंजर्ड. ओके, आता एखादा प्राणी पक्षी किंवा वनस्पती हा क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, लक्षात ठेवा इथं प्राणी पक्षी वनस्पती तिघांचाही समावेश आहे. ओके, तर आणि कीटकसुद्धा इथे समाविष्ट असतात IUCNच्या रेड डेटा बुकमध्ये. तर एखादा प्राणी पक्षी किंवा कीटक किंवा वनस्पती हे क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत ते कसं काय समजते तर त्याच्यासाठी 5 क्रायटेरिया आहे, 5 कंडिशन आहे. त्या 5पैकी जर एखादी कंडिशनसुद्धा त्या प्राणी पक्षी कीटक किंवा वनस्पतीने फॉलो केली तर ते क्रिटिकली एंडेंजर्डमध्ये त्यांचा समावेश करता येतं. आता ते 5 कंडिशन कुठली कुठली आहे तर सर्वात पहिली कंडिशन आहे की शेवटचे 10 वर्ष जे झाले, ठीक आहे, लास्ट 10 इयर्समध्ये त्यांचं जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये 90% जास्त हे डिक्लाईन यायला पाहिजे. ओके, काय बरं मी सांगितलं की शेवटचे जे 10 वर्ष होती त्याच्यामध्ये त्या जे एखादा आपण एक एक्झाम्पल घेतो, प्राणी घेतो मी, एखादा ॲनिमल घेतो. ठीक आहे, ॲनिमल ए आहे असं मी घेतो. तर त्याची जे पॉप्युलेशन आहे, ओके, तर त्या पॉप्युलेशनमध्ये 90%पेक्षा हे कमतरता आली पाहिजे, म्हणजे ते डिक्लाईन झाले पाहिजे. एक्झाम्पल घेतो, 100 हे त्याची पॉप्युलेशन होती 10 वर्षाआधी, परंतु आता जर मी त्याला काउंट केलं तर त्यांची पॉप्युलेशन फक्त 9 आहे. म्हणजे काय झालं की 91 हे मारले गेले किंवा त्यांचं पॉप्युलेशन संपलं करणं. आता हा जो नंबर आहे आता किती राहिलं फक्त 9%, म्हणजे आपण बोलू शकतो की बाबा 91% त्यांची पॉप्युलेशन जे आहे ते कमी झाली आहे. ठीक आहे, मग असं जर एखादा प्राणी असेल तर मी हा जो ए आहे त्याला मी क्रिटिकली एंडेंजर म्हणू शकतो. ठीक आहे, आता लक्षात ठेवा 10 वर्षाचे टाईम पिरियड असावा किंवा 3 जनरेशन्स असावे. ओके, 3 जनरेशन्स असावे. जे काही लांब पिरियडसाठी चालत असेल ते आपण अग्री करू शकतो. परंतु इथे काय सांगितलं गेलं आहे, ही जी प्रोसेस आहे ना ती रिव्हर्सिबल असली पाहिजे. म्हणजे काय ते पुन्हा जे आता समजा 100 होते त्याचे आता 9 झाले, परंतु नियर फ्युचरमध्ये ते पुन्हा वाढू शकतात. म्हणजे काय प्रोसेस रिव्हर्सिबल झाली, आता कमी झालेत पण ते पुन्हा वाढू शकतात. ठीक आहे, तर अशा केसेसमध्ये त्यांची पॉप्युलेशन गेल्या 10 वर्षामध्ये किंवा गेल्या 3 जनरेशनमध्ये 90%पेक्षा जास्त कमी व्हायला पाहिजे. दुसरी कंडिशन काय आहे, जर ही प्रोसेस हे इरिव्हर्सिबल असेल, ठीक आहे, इरिव्हर्सिबल असेल म्हणजे काय हे कंटिन्यूस डिक्लाईनच होत चालले आहे, ते काय वाढणार नाही आहे पुन्हा, तर अशा केसेसमध्ये जे पॉप्युलेशन असते ते 80% कमी व्हायला पाहिजे. थोडं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल पण तुम्ही पुन्हा एकदा वाचाल तर तुम्हाला समजेल ही गोष्ट सर्व. ठीक आहे, काय बरं जर रिव्हर्सिबल प्रोसेस असेल की पुन्हा फ्युचरमध्ये वाढू शकते, अशा केसेसमध्ये 90%पेक्षा जास्त पॉप्युलेशन कमी व्हायला पाहिजे. परंतु जर इरिव्हर्सिबल असेल, ओके, तर त्याच्यामध्ये पॉप्युलेशन जी आहे ते 80%पेक्षा कमी झालेली असावी 10 वर्षामध्ये किंवा 3 जनरेशनमध्ये, तर त्याला आपण क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणू शकतो. दुसरा जो क्रायटेरिया आहे तो आहे जॉग्राफिकल रेंज. दुसरा जो क्रायटेरिया आहे तो आहे जॉग्राफिकल रेंज. आता जॉग्राफिकल रेंजमध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत. पहिला आहे एक्सटेंट ऑफ अकरन्स, म्हणजे या एरियामध्ये ते सापडू शकतात. ठीक आहे, आणि दुसरं एरिया ऑफ ऑक्युपन्सी. ऑक्युपन्सी म्हणजे काय, ती एवढ्यामध्येच ते आता अस्तित्वात आहे. ही जो एरिया आहे ना बाहेरचा त्याच्यामध्ये चान्सेस आहेत की सापडतील, परंतु ॲक्च्युअलमध्ये आता ते एवढ्या एरियामध्येच अस्तित्वात आहेत. ओके, आता क्रिटिकली एंडेंजर्डसाठी काय सांगितलं गेलं आहे की एरिया ऑफ अकरन्स जे आहे ते 100 किलोमीटर स्क्वेअर याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. ओके, काय बरं 100 किलोमीटर स्क्वेअर याच्यापेक्षा कमी असला पाहिजे. ओके, आणि ते फ्रॅगमेंटेड असले पाहिजे करणं. ओके, फ्रॅगमेंटेड म्हणजे एक इथे आहे, दुसरा इथे, तिसरं इथे, चौथा इथे आहे, एका जागेवरती ते काय म्हणतात ते एकत्रित नाही आहे करणं.
ओके, किंवा मग ते एखादं सिंगल लोकेशनवरतीच आहेत. ओके, किंवा ते एखादं सिंगल लोकेशन एवढंच ते मर्यादित राहिलेत. ओके, तर 100 किलोमीटर स्क्वेअर एरिया ऑफ अकरन्स असला पाहिजे आणि एरिया ऑफ ऑक्युपन्सी जे आहे ते 10 किलोमीटर स्क्वेअर एवढी असली पाहिजे. ठीक आहे, 100 किलोमीटर एरिया ऑफ अकरन्स आणि 10 किलोमीटर एरिया ऑफ ऑक्युपन्सी एवढं असलं पाहिजे. त्यापेक्षा कमी असलं पाहिजे बरं का. 100 किलोमीटर स्क्वेअरपेक्षा कमी आणि 10 किलोमीटर स्क्वेअर ह्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. त्यानंतर आता आपण बात करूया पॉप्युलेशन साईजची. पॉप्युलेशन साईज म्हणजे काय, तर सध्या अस्तित्वात 250पेक्षा कमी हे मॅच्युअर इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, 250पेक्षा कमी हे प्राणी अस्तित्वात असले पाहिजे. जर 250पेक्षा कमी संख्या त्या प्राण्याची असेल तर त्याला आपण क्रिटिकली एंडेंजरमध्ये ठेवू शकतो. ओके, किंवा त्यांची जे पॉप्युलेशन आहे ते येणाऱ्या 3 वर्षामध्ये किंवा येणारी पुढची त्यांची 1 जनरेशनमध्ये हे 25%पेक्षा जास्त डिक्लाइन होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, एस्टिमेशन्स आहेत. काय बरं सांगितलं मी, त्यांची सध्याची पॉप्युलेशन हे 250पेक्षा कमी असले पाहिजे किंवा नियर फ्युचरमध्ये, नियर फ्युचर म्हणजे काय, 1 जनरेशन किंवा येणारे 3 वर्ष याच्यामध्ये त्यांची जे पॉप्युलेशन आहे हे 25%पेक्षा कमी होण्याचे चान्सेस आहेत. तर अशांना आपण क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणू शकतो. ओके, त्यानंतर दुसरे जे त्यांचा जो पॉप्युलेशन साईज आहे ते 50 मॅच्युअर इंडिव्हिज्युअलपेक्षा कमी असले पाहिजे. ओके, 250 असतील आणि नियर फ्युचरमध्ये 25%पेक्षा कमी होणार असेल तर तुम्ही त्यांना ठेवू शकता, किंवा त्यांचा नंबर हा 50पेक्षा कमी आहे तरीसुद्धा तुम्ही त्यांना क्रिटिकली एंडेंजर्डमध्ये ठेवू शकतात. ओके, त्यानंतर 5वी कंडिशन काय आहे, तर 5वी कंडिशन आहे नियर फ्युचरमध्ये. ठीक आहे, एस्टिमेशन्स आहेत, म्हणजे एक तर्क आहे की नियर फ्युचरमध्ये येणाऱ्या 10 वर्षामध्ये त्यांची जे पॉप्युलेशन आहे ओके ते 50% कमी होण्याचे चान्सेस आहे. कुठे बरं, तर वाईल्ड त्यांचा जे हे आहे आपलं हॅबिटेट आहे त्याच्यामध्ये. ओके, की वाईल्डमध्ये जे जंगलामध्ये ते राहत आहेत म्हणजे त्यांच्या नॅचरल हॅबिटेटमध्ये जे तिथे राहत आहेत तिथे त्यांचे जे पॉप्युलेशन आहेत ते येणाऱ्या 10 वर्षामध्ये 50%पेक्षा जास्त कमी होण्याचे चान्सेस आहेत. तर त्यांना आपण क्रिटिकल एंडेंजरमध्ये ठेवू शकतो. ओके, पुन्हा रिवाईज करा गोष्टींना, पुन्हा व्हिडिओ बघा, तुम्हाला ते अजून जास्त क्लिअर होईल. त्यानंतर आता एखादा ॲनिमल हा एंडेंजर्ड आहे, ॲनिमल असो, प्लांट असो किंवा मग कीटक असो, जे असलं पाहिजे ते. ठीक आहे, तर तो एंडेंजर्ड आहे ते आपल्याला कसं समजेल, तर त्याच्यासाठी सुद्धा 5 क्रायटेरिया आणि 5पैकी जर एक क्रायटेरिया त्यांनी फॉलो केला तर त्याला आपण काय म्हणू शकतो, ते बाबा एंडेंजर्ड आहेत. ठीक आहे, ओके. आता सर्वात पहिला क्रायटेरिया काय आहे, तर लक्षात ठेवा, सर्वात पहिला क्रायटेरिया आहे त्यांचं पॉप्युलेशन कमी होण्यामध्ये. काय बरं, की पुढच्या म्हणजे शेवटच्या 10 वर्षामध्ये किंवा शेवटची त्यांची 3 जनरेशन झाली त्याच्यामध्ये त्यांच्या पॉप्युलेशनमध्ये 70% कमतरता आली आहे. त्यांची पॉप्युलेशन 70%पेक्षा जास्तनी कमी झाली आहे, 70% किंवा 70%पेक्षा जास्त. परंतु ते काय बरं, ते रिव्हर्सिबल आहे. जर ही प्रोसेस इरिव्हर्सिबल असती तर त्यांचा पॉप्युलेशनमध्ये 50% एवढे किंवा त्यापेक्षा जास्त गेल्या 10 वर्षामध्ये किंवा 3 जनरेशनमध्ये ही कमी आलेली असावी. जर असं असेल तर आपण त्याला एंडेंजर्डमध्ये ठेवू शकतो. ठीक आहे, तसंच नेक्स्ट आहे तो जॉग्राफिकल रेंज आहे. आता जे एंडेंजर्डसाठी काय आहे क्रायटेरिया, तर जे एरिया ऑफ अकरन्स असते म्हणजे जेवढ्या एरियामध्ये ते सापडू शकतात असे चान्सेस आहेत ते 500 किलोमीटर स्क्वेअर यापेक्षा कमी असलं पाहिजे. आणि ॲक्च्युअलमध्ये जे तिथे भेटत आहेत म्हणजे एरिया ऑफ ऑक्युपन्सी आहे ते 500 किलोमीटर स्क्वेअर याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. ठीक आहे, अकरन्स जे आहे ते 5000 किलोमीटर स्क्वेअर याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे आणि ऑक्युपन्सी जे आहे ते 500 किलोमीटर स्क्वेअर याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. ओके, त्यानंतर सद्यस्थितीमध्ये 2500 हा मॅच्युअर इंडिव्हिज्युअल असले पाहिजे, म्हणजे 2500 हे त्यांची कमीत कमी संख्या असली पाहिजे. तसंच येणाऱ्या 5 वर्षामध्ये किंवा येणाऱ्या 2 जनरेशनमध्ये एक अंदाज आहे की त्यांची जी संख्या आहे ते 20% कमी होऊ शकते. ठीक आहे, अंदाज आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये किंवा येणाऱ्या 2 जनरेशनमध्ये जी त्यांची संख्या आहे ते 20% कमी होऊ शकते. किंवा नेक्स्ट क्रायटेरिया काय म्हणतो, त्यांचे जे पॉप्युलेशन साईज आहे म्हणजे त्यांची संख्या आहे ते 250पेक्षा कमी असली पाहिजे. ओके, आता अजून नेक्स्ट क्रायटेरिया काय म्हणतो की येणाऱ्या 20 वर्षामध्ये किंवा येणाऱ्या 5 जनरेशनमध्ये चान्सेस आहेत की कमीत कमी 20% हे जे पॉप्युलेशन आहे ते जंगलामधनं एक्सटिंक्ट होईल. ठीक आहे, काय बरं, येणाऱ्या
20 वर्षामध्ये किंवा 5 जनरेशनमध्ये चान्सेस आहेत की कमीत कमी त्यांची जी संख्या आहे त्यापैकी 20% हे जे प्राणी आहेत ते जंगलामधनं एक्सटिंक्ट होऊन जाईल, म्हणजे विलुप्त होतील. ओके. त्यानंतर पाचवा जो म्हणजे पाचवी जी कॅटेगरी आहे ती आहे वल्नरेबल. आता वल्नरेबलसाठी सुद्धा 5 कंडिशन आहे. 5 कंडिशनपैकी एकाला जरी फॉलो केली तर आपण काय सांगू शकतो ते जे आहे वल्नरेबलमध्ये. तर इथे काय कंडिशन आहे, इथे जे कंडिशन आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये किंवा गेली 3 जनरेशनमध्ये जी काही प्राण्यांची पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त हे कमीपणा यायला पाहिजे. म्हणजे त्यांची संख्या आहे 50% किंवा त्यापेक्षा जास्तने कमी व्हायला पाहिजे. दुसरं, हे रिव्हर्सिबल असेल तर, पण जर इरिव्हर्सिबल असेल तर त्यांची जी संख्या आहे ते 30% किंवा त्यापेक्षा जास्तनी कमी व्हायला पाहिजे गेल्या 10 वर्षामध्ये किंवा गेल्या 3 जनरेशनमध्ये. मी सांगितलं तुम्हाला रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल म्हणजे काय. रिव्हर्सिबल म्हणजे काय की आता कमी झाली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये ती वाढू शकते. परंतु इरिव्हर्सिबल म्हणजे काय, ते पुन्हा वाढायचे चान्सेस नाही आहेत. ठीक आहे, कमी होतं तर कंटिन्युअसली ते कमीच होत जाणार आहे. ओके, म्हणून हे 2 वेगवेगळे क्रायटेरिया दिले गेलेत. त्यानंतर जॉग्राफिकल रेंजविषयी आपण माहिती घेऊ. तर वल्नरेबलसाठी काय आहे जॉग्राफिकल रेंज, तर एरिया ऑफ अकरन्स जे असते म्हणजे चान्सेस आहे जिथे भेटू शकतात ते किती असलं पाहिजे, 20,000 किलोमीटर स्क्वेअर एवढं असलं पाहिजे. ओके, किती असलं पाहिजे, 20,000 किलोमीटर स्क्वेअर एवढं असलं पाहिजे. आणि एरिया ऑफ ऑक्युपन्सी जे आहे ते 2,000 किलोमीटर स्क्वेअर एवढे असले पाहिजे. ओके, एरिया ऑफ ऑक्युपन्सी किती असलं पाहिजे, तर 2,000 किलोमीटर स्क्वेअर एवढं असलं पाहिजे. ते फ्रॅगमेंटेड असू शकतात किंवा एकत्रच असू शकतात, पण फ्रॅगमेंटेड जे असतील ते 10पेक्षा जास्त लोकेशन्सवरती फ्रॅगमेंटेड नसले पाहिजे. ओके, बरं का, 10पेक्षा जास्त जे लोकेशन्स आहेत त्याच्यामध्ये ते फ्रॅगमेंटेड नसले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट, ओके, पॉप्युलेशन साईजविषयी आपण माहिती घेऊ. तर सद्यस्थितीमध्ये किती आहेत, 10,000 मॅच्युअर इंडिव्हिज्युअल असले पाहिजे. म्हणजे त्या जी प्राण्याची संख्या ते कमीत कमी 10,000 एवढी असली पाहिजे. प्राणी, पक्षी, फिशेस म्हणजे मच्छी किंवा कीटक किंवा वनस्पती काही असू शकते का याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. पॉप्युलेशन सांगितलं आहे मी, पण आता एक्झाम्पल देताना मी तुम्हाला प्राणी सांगतो आहे, तर असं नाही रेड डेटा फक्त प्राणीलाच कव्हर करतो. ओके, हे लक्षात ठेवा. तर पॉप्युलेशन साईज जे आहे ते 10,000पेक्षा कमी असलं पाहिजे आणि एक अंदाज असला पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये किंवा 3 जनरेशनमध्ये त्यांची जे पॉप्युलेशन आहे ते 10% कमी होईल. ओके, किंवा सद्यस्थितीमध्ये हे 1,000पेक्षा कमी प्राणी असले पाहिजे. ओके, 1,000पेक्षा कमी त्यांची संख्या असली पाहिजे, तर त्याला आपण वल्नरेबलमध्ये ठेवू शकतो. किंवा अजून एक क्रायटेरिया काय आहे ईवाला, तर ईवाला क्रायटेरिया म्हणतो की ईवाला क्रायटेरिया काय म्हणतो आहे, प्रोबॅबिलिटी आहे. ओके, चान्सेस आहेत की येणाऱ्या 100 वर्षामध्ये त्यांची जे आत्ताची जी संख्या आहे त्यापैकी 10% हे जंगलातमधनं विलुप्त होतील. ओके, इम्पॉर्टंट आहे क्रायटेरिया, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती आहे नियर थ्रेटन कॅटेगरी. नियर थ्रेटन म्हणजे काय, तर वरची जे 3 किंवा वरची जे आपण 5 कॅटेगरी बघितली त्याच्यापैकी कशामध्ये ते मोडत नाही आहे. ओके, परंतु त्याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन आहे आणि नियर फ्युचरमध्ये त्यांच्यावरती हे आपलं काय म्हणतो, नियर फ्युचरमध्ये ते एंडेंजर होऊ शकतात, म्हणजे त्यांची संख्यावरती काही इम्पॅक्ट होऊ शकतात. मग अशांना आपण नियर थ्रेटनमध्ये ठेवतो. ठीक आहे, नियर फ्युचरमध्ये पहिलं जे आपण 5 क्रायटेरिया बघले त्याच्यामध्ये बसत नाही, परंतु नियर फ्युचरमध्ये त्यापैकी एखाद्यामध्ये ती येऊ शकते, चान्सेस आहेत, प्रोबॅबिलिटी आहे, मग त्याला आपण नियर थ्रेटनमध्ये ठेवतो. लिस्ट कन्सर्न त्याला काहीच गरज नाही आहे. ठीक आहे, लिस्ट कन्सर्न म्हणजे काय, खूप प्रमाणात आहे, मुबलक प्रमाणात आहे, 1-2 मारलं तरी काय फरक पडणार नाही त्याच्याने, तर अशांना आपण लिस्ट कन्सर्न मानतो. डेटा डेफिशियन्सी म्हणजे काय, तर त्यांच्याविषयी आपल्याकडे जेवढा डेटा अवेलेबल आहे त्या डेटावरनं आपण त्यांच्याविषयी जास्ती माहिती घेऊ शकत नाही. ठीक आहे, तो डेटा कमी आहे या क्रायटेरियामध्ये ठेवण्यासाठी त्याला. आणि शेवटचा जो कॅटेगरी आहे तो नॉट इव्हॅल्युएटेड. एखादा प्राणी, पक्षी, वनस्पती जे आहे त्याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही आहे, तर त्यात आपण नॉट इव्हॅल्युएशनमध्ये ठेवतो किंवा नॉट इव्हॅल्युएटेडमध्ये ठेवतो. ओके, तर हे आपण IUCNचे जे कॅटेगरीज आहेत त्याच्याविषयी माहिती घेतली, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक तुमचं डायरेक्ट सेक्शन कंप्लीट होतो इथे. ठीक आहे, IUCNचा. मग याचे नोट्स बनवून घ्या. त्यानंतर नेक्स्ट, पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनात 125 वर्ष पूर्ण. वा 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 वा. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. चला बघून घेऊ काय आहे.
रुळावरून धावणारी आगगाडी स्टेशनमध्ये येत आहे आणि माळी बागेला पाणी देत आहे अशा 1-1.5 मिनिटाचा चलचित्रांच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर चालणारा आणि धावणाऱ्या जिवंत माणसांना पाहून प्रेक्षक चकित झाले. या घटनेला सोमवारी 28 डिसेंबर रोजी 125 वर्षे पूर्ण होत आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. फ्रान्सच्या ल्युमियर बंधू यांनी 28 डिसेंबर 1895 रोजी पॅरिस येथील एका कॅफेमध्ये चलचित्रांचा पहिला खेळ सादर केला होता. कोणी बरं? ल्युमियर बंधू यांनी. कधी बरं? तर 28 डिसेंबर 1895 रोजी पॅरिस येथील एका कॅफेमध्ये चलचित्रांचा पहिला खेळ सादर केला होता. ही प्रत्यक्षदर्शी चित्रे मूक होती आणि 1-1.5 मिनिटाची होती. मात्र या मूकपटाचे कथापट होण्यासाठी आणखी 7 वर्षांची म्हणजे 1902 पर्यंत वाट पाहावी लागली. 1895 ते 1927 अशी 32 वर्षे चित्रपटात ध्वनी नव्हता. व्हेरी इम्पॉर्टंट. 1895 ते 1927 अशी 32 वर्षे चित्रपटात ध्वनी नव्हता. तरीही त्या चित्रपटात सांगितलेली कथा लाखो प्रेक्षकांपर्यंत प्रतिमांद्वारे पोहोचत होती. चार्ली चॅप्लिन 1915 साली पडद्यावर आला आणि मूकपटांच्या माध्यमातून पुढच्या 7 वर्षात जगभर पोहोचला. ओके. आता अरायवल ऑफ दी ट्रेन या चित्रपटाचे हे दृश्य आहे इथे जे दाखवलं गेले आहेत ते. त्यानंतर चलचित्रांची ही लोकप्रियता पाहून जानेवारी 1996 मध्ये अरायवल ऑफ दी ट्रेन या 1.5 मिनिटाचा मूकपत्र चित्रित केला गेला. त्यामध्ये आगगाडी हळूहळू स्टेशनमध्ये प्रवेश करते असे दृश्य पकडण्यात आले होते. नंतर 6 महिन्यांनी 7 जुलै 1896 रोजी या चित्रपटाचा पहिला खेळ मुंबई येथील हॉटेल वॅटसन येथे झाला होता. ओके, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. मुंबई येथे पहिला खेळ कधी झाला तर 7 जुलै 1896 रोजी झाला. ठीक आहे, 7 जुलै 1896 रोजी झाला. कुठे झाला तर हॉटेल वॅटसन येथे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर आपण बघितला कशाविषयी, एक मिनिट. ओके, तर आपण माहिती घेतली पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी. नंतर पुढे काही न्यूज आहे का? ओके, प्रदूषणाचे सजीव निर्देशक. ठीक आहे, तर आता जे पोल्युशन होतं आहे तर त्याचा इम्पॅक्ट आपण म्हणतो की पर्यावरणावरती होतो आणि वनस्पती हा पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे. मग त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होतो आहे ते आपण कुठल्या माध्यमातून जाणून घेतो. ओके, तर तो जो एक माध्यम आहे ते आहे एअर पोल्युशन टॉलरन्स इंडेक्स. काय बरं? एअर पोल्युशन टॉलरन्स इंडेक्स. ओके, तर या इंडेक्सच्या माध्यमातून वनस्पतीवरती जे प्रदूषण आहे त्याचा काय इफेक्ट होतो आहे ते आपण जाणून घेतो. आता हे जे इंडेक्स आपण काढतो कुठलं बरं? एअर पोल्युशन टॉलरन्स इंडेक्स. या इंडेक्समध्ये आपण 4 पॅरामीटर्स कन्सिडर करतो. ओके, आता ते 4 पॅरामीटर कुठले कुठले ते लक्षात घेऊया आपण. तर पानांमधील pH. ओके, पहिला जो पॅरामीटर आहे म्हणजे 4 विषय आपण कन्सिडर करतो एका प्रकारे. पहिला जो विषय आहे तो आहे पानांमधील pH. दुसरा जो विषय आहे तो आहे हरितद्रव्यांचे म्हणजे क्लोरोफिलचे प्रमाण. तिसरा जे आहे ते आहे एस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे क जीवनसत्व. आणि चौथा जे आहे ते पेशीद्रव्यातील पाण्याचे सापेक्ष प्रमाण. तर या 4 विषयांचा अभ्यास करून आपण काय बनवतो? एअर पोल्युशन टॉलरन्स इंडेक्स. आणि या इंडेक्सच्या माध्यमातून आपल्याला समजते की बाबा जे वनस्पती आहे त्याच्यावरती प्रदूषणाचा काय इम्पॅक्ट होतो आहे. ओके, तर हे इंडेक्स एक लक्षात ठेवा. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. ओके, राज्यातील 9 ग्राहक तक्रार निवारण मंचाची अध्यक्षपदे रिक्त आहेत. देशाला ग्राहक संरक्षण कायदा देणाऱ्या महाराष्ट्रातच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी आयोगातील प्रलंबित नियुक्त्या रखडल्या आहेत. जिल्हा ग्राहक न्यायालयात प्रलंबित तक्रारीची संख्या 40,000हून अधिक आहे. ओके, तर इथे बेसिकली आपल्याला कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट याच्याविषयी माहिती घ्यायची आहे. ओके, ग्राहक तक्रार निवारणासाठी आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आणलं होतं. तर आपण इथे थोडीशी माहिती घेऊ कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टविषयी. आता लक्षात ठेवा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो 1986 मध्ये आला होता. परंतु 2019 मध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 आणण्यात आलेलं आहे. परंतु आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986च दिला गेला आहे म्हणून आपण त्याच्याविषयीच माहिती घेणार आहोत. ओके, तर जे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 आहे त्याच्यामध्ये 5 चॅप्टर आहे आणि 31 सेक्शन्स आहेत.
आता त्याचे थोडेफार जे सेक्शन्स आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया, कारण लास्ट इयरचा जो GS पेपर 3चा जो होता, लास्ट इयरमध्ये GS पेपर 3 जो होता त्याच्यामध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टवरती जोड्या लावामध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की एका जागेवरती तुम्हाला सेक्शन देऊन टाकले, दुसऱ्या जागेवरती विचारण्यात आलं की त्या सेक्शनमध्ये काय लिहिलेलं आहे. मग थोडेफार जे सेक्शन्स आहेत ते आपण इथे बघून घेऊ. ओके. सर्वात पहिला जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये नाव दिलं गेलं आहे की हा जो कायदा आपण बनवतोय त्याला आपण काय म्हणणार आहोत, द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986. ओके. सेक्शन 2 जे आहे त्याच्यामध्ये खूप सारे डेफिनेशन्स दिले गेले आहेत. त्यापैकी एक कन्झ्युमरची डेफिनेशन महत्त्वाचं आहे, कारण आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट बघतो. मग कन्झ्युमर म्हणजे काय, ठीक आहे. तर एखादा गुड्स किंवा एखादी सर्व्हिस याचा लाभ घेणारा व्यक्ती, ठीक आहे. आता लाभ घेणारा म्हणजे काय, फुकटमध्ये काय, उत्तर आहे नाही. तर त्याच्यासाठी तो पैसे पे करतो. ओके. एखादा व्यक्ती जो एखादा वस्तू किंवा सेवाचा लाभ घेतो आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये तो पैसे देतो आहे, तर अशा व्यक्तीला आपण कन्झ्युमर म्हणून कन्सिडर करणार. ओके. पैसे अर्धे दिले बाकी नंतर देतो असे प्रॉमिस केली तरी त्याला आपण कन्झ्युमर मानणार. ठीक आहे. भाई तू तो उधारी पे लेके गया था तो तेरे को थोडी इसका लाभ मिलेगा, असं नाही आहे. उधारीवरती म्हणजे काय, अर्धे पैसे तरी त्यांनी दिलेले असावे. थोडे पैसे दिले थोडे नंतर देतो असं सांगितलं असेल. पैशाचा व्यवहार झाला म्हणजे तो कन्झ्युमर झाला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सेक्शन 4 जे आहे त्याच्यामध्ये सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिलविषयी माहिती दिली गेली आहे. काय बरं, सेक्शन 4 जे आहे त्यामध्ये सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिलविषयी माहिती दिली गेली आहे. लक्षात घ्या, जे आपले मिनिस्टर इन चार्ज ऑफ कन्झ्युमर अफेअर्स असतात, कोण बरं, मिनिस्टर इन चार्ज ऑफ कन्झ्युमर अफेअर्स असतात, ते या सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल जे आहे त्याचे अध्यक्ष असतात, त्याचे चेअरमॅन असतात. ठीक आहे. कोण बरं, मिनिस्टर इन चार्ज ऑफ कन्झ्युमर अफेअर्स. ओके. त्यानंतर सेक्शन 5 काय आहे, सेक्शन 5 प्रोसिजर फॉर मीटिंग ऑफ सेंट्रल काउन्सिल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे की एका वर्षामध्ये कमीत कमी एक मीटिंग तरी या सेंट्रल काउन्सिलची व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि जागा आणि टाईम हा आपला चेअरमन डिसाईड करेल. ओके. त्यानंतर सेक्शन 6 जे आहे त्याच्यामध्ये थोडेसे ऑब्जेक्टिव्ह दिलेत, ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. ओके. म्हणजे आहे बरं, पण ते आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके. सेक्शन 7 जो आहे तो आहे द स्टेट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल. ओके. काय बरं, स्टेटमध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल असेल. ओके. आणि त्याचे चेअरमॅन कोण असेल ते तरी लक्षात ठेवा. त्याचे चेअरमॅन असतील मिनिस्टर इनचार्ज ऑफ कन्झ्युमर अफेअर ऑफ दी स्टेट. ठीक आहे. राज्यामध्ये जे मिनिस्टर इनचार्ज असतात कन्झ्युमर अफेअर्सचे ते या स्टेट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिलचे चेअरमॅन असतील. ओके. आणि याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं माहिती आहे का, की एका वर्षामध्ये कमीत कमी 2 मीटिंग तरी कंडक्ट व्हायला पाहिजे. कोणाचे, तर आपले स्टेट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिलचे. त्यानंतर सेक्शन 8A जो आहे, सेक्शन 8A जो आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिलविषयी माहिती दिली गेली आहे. कशाविषयी माहिती दिली गेली आहे, तर ते डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिलविषयी माहिती दिली गेली आहे. ओके. आणि याच्यामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की वर्षांना कमीत कमी 2 मीटिंग तरी तुमचे व्हायलाच पाहिजे. त्यानंतर आता लक्षात ठेवूया आपण की डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल जे आहे त्याचे जे चेअरमॅन असतात ते आपले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतात, म्हणजे जे कलेक्टर असतात ते त्याचे चेअरमॅन असतात. ओके. सेक्शन 9मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, सेक्शन 9मध्ये सांगण्यात आलेलं आहे की कन्झ्युमरची जी काही डिस्प्यूट्स येतात, म्हणजे जे काही तक्रारी येत आहेत त्यांना सॉल्व करण्यामध्ये जे जिल्हा पातळी आहे तिथे डिस्ट्रिक्ट फोरम असेल, राज्य पातळीवरती स्टेट कमिशन असेल आणि केंद्र या पातळीवरती नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन असेल. ओके. आता लक्षात ठेवा, जे आपण सेक्शन 4, 5 आणि 4, 7 आणि 8A मध्ये जी काही काउन्सिल बघितली, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल, स्टेट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल, डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल, हे वेगळी आहेत डिस्ट्रिक्ट फोरम, स्टेट कमिशन आणि नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनपासनं. ओके. हे 3 जे असतात ते ज्युडिशियरी नेचरचे असतात, ते तपास लावतात आणि त्याच्यावरती निर्णय देतात. परंतु हे जे आपण 3 बघितले ते फक्त हे कमिटीज जे आहेत ते नीट काम करत आहेत का नाही त्याच्यावरती लक्ष ठेवायचं काम करते. ओके. हे दोन्ही वेगवेगळे आहे. ओके. त्यानंतर सेक्शन 11मध्ये काय सांगितलं गेलं आहे, आता आपण थोडं संक्षिप्तमध्ये बघून घेऊ, बाकी लेक्चरमध्ये आपण त्याला पूर्ण डिटेलमध्ये कव्हर करू. ओके. सेक्शन 11 सांगते की डिस्ट्रिक्ट फोरम जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 20 लाख रुपये एवढी अमाऊंटची तक्रारे येऊ शकतात. ठीक आहे. 20 लाख रुपयेपेक्षा जास्त अमाऊंटची तक्रारे हे डिस्ट्रिक्ट फोरममध्ये येता कामा नये. डिस्ट्रिक्ट फोरमने एखादा डिसिजन दिला, ते डिसिजन जर तुम्हाला अमान्य असेल तर तुम्ही स्टेट कमिशन येथे तक्रार करू शकतात. किती दिवसामध्ये, 30 दिवसाच्या आतमध्ये. ओके.
सेक्शन 17 जे आहे त्याच्यामध्ये सांगितण्यात आलेलं आहे की स्टेट कमिशन जे असेल त्याचं ज्युरिस्डिक्शन हे 20 लाख ते 1 करोड रुपये इथेपर्यंत असेल. म्हणजे 20 लाख रुपये ते 1 करोड रुपये याचा अंतर्गत किंवा एवढा अमाऊंटची जी काही तक्रार असतील ते आपला स्टेट कमिशनकडे आपण सोपवू शकतो. त्यांनी जर एखादा डिसिजन दिला, ते डिसिजन जर तुम्हाला अमान्य असेल तर तुम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये जे आपलं नॅशनल कमिशन असते तिथे अपील करू शकतात. हे कुठे लिहिलं गेलं आहे? सेक्शन 19मध्ये. सेक्शन 20मध्ये नॅशनल कमिशनच्या कंपोजिशन काय असलं पाहिजे त्याच्याविषयी माहिती दिली गेली आहे. सेक्शन 21मध्ये सांगण्यात आलेलं आहे की नॅशनल कमिशन जे आहे ते 1 करोड रुपये यापेक्षा जास्त अमाऊंटचे जे काही केसेस असतील त्याच्यावरती निर्णय द्यायचं काम करेल. ओके. सेक्शन 23मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्हाला नॅशनल कमिशनने दिलेला हे निर्णय मान्य नसेल तर तुम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये सुप्रीम कोर्ट येथे केस फाईल करू शकतात. ओके. परंतु नॅशनल कमिशनने जे काही निर्णय दिला आहे, तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला एवढं फाईन भरायचं आहे, ठीक आहे, तर त्या फाईनची जी अमाऊंट आहे त्याचे 50% किंवा 50,000 जी काही कमी असेल ते तुम्हाला आधी सबमिट करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये अपील फाईल करू शकतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. जे काही फाईन तुमच्यावरती लावण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी 50% फाईन तुम्ही आधी भरला पाहिजे किंवा 50,000 रुपये दोघांपेक्षा जे कमी असेल तेवढी अमाऊंट तुम्हाला आधी भरावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये हे अपील फाईल करू शकतात. सेक्शन 24A काय म्हणतो हे एक इम्पॉर्टंट आहे बरं का. सेक्शन 24A काय म्हणतो की एखादी कृती झाली, ठीक आहे, एखादी कृती झाली, त्या कृती झाल्याच्या 2 वर्षानंतर तुम्ही जातात स्वतःची अपील फाईल करता की बाबा मला याच्यामध्ये माझा जोडी अन्याय झालेला आहे, मला याचं निवारण केलं पाहिजे तुम्ही, तर ते मान्य केलं जाणार नाही. एखादं कृत्य झालं आहे तर त्याचं 2 वर्षाच्या आतमध्येच तुम्हाला त्याच्या विरोधात हे केस फाईल करावा लागेल. 2 वर्षानंतर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे एंटरटेन केलं जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 27मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला एखादा निर्णय दिला आणि तुम्ही ते फॉलो नाही केला तर तुम्हाला 1 महिने किंवा 3 वर्ष, 1 महिने ते 3 वर्ष एवढी जेल होऊ शकते किंवा 2,000 ते 10,000 एवढा फाईन लागू शकतो किंवा दोन्ही होऊ शकतात. ठीक आहे. जे आपले फोरम्स आहेत, फोरमनी जे काही निर्णय दिलेत ते जर तुम्ही फॉलो केले नाही तर तुम्हाला 1 महिने ते 3 वर्ष एवढी सजा होऊ शकते आणि 2,000 ते 10,000 एवढा फाईन होऊ शकते किंवा दोन्हीसुद्धा होऊ शकतात. ओके. तर हे आपण बघितलं थोडीशी माहिती कशाविषयी, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टविषयी. कधी आला होता? 1986मध्ये आला होता. 2019मध्ये अमेंडमेंट आणली आहे पण ती आपल्याला अभ्यासायची नाही आहे. ठीक आहे, कारण आपल्या सिलेबसमध्ये 1986 दिला गेला आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट जी न्यूज आहे ते आहे नवीन बांधकाम नियमावलीत अन्य राज्यांनी महाराष्ट्राचा आदर्श घ्यावा. शहर आणि ग्रामीण भागात होणाऱ्या बांधकाम संदर्भात सर्व बाजूंचा विचार करून एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. बस एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. काय बरं? शहर आणि ग्रामीण भागात होणाऱ्या बांधकामासंदर्भातील सर्व बाजूंचा विचार करून एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. देशातील अन्य राज्यांनी महाराष्ट्राचा आदर्श घ्यावा. ओके. अजून बघू पुढे काही न्यूज आहे. ओके, तर पुढे अजून काही इम्पॉर्टंट न्यूज नाही. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे. तुम्हाला काही डाऊट असल्यावरती तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची जे PDF आहे ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होईल. आणि टेलिग्राम चॅनलची जे लिंक आहे ते आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल राहील. काही डाऊट असल्यावरती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. घरी राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.